टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच सोयाबीनमध्ये पडलेल्या होमणीमुळे अडचणीत आलेला आहे, तर आता सोयाबीनमध्ये पेरलेल्या तूर पिकाचा मुळे सुद्धा अडचणीत आलेला आहे। तूर पिकावरती सध्या गेलेरू सीड बीटल नावाच्या किडीनं प्रादुर्भाव केला आणि यामुळे या शेतातील जी तूर आहे त्या तुरीची पानं ही जी कीड आहे ही खात आहे। परिणामी उत्पादनामध्ये सुद्धा घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे कृषी विभागानं या किडीवरती काय उपाययोजना केल्या पाहिजे, कुठलं व्यवस्थापन केलं पाहिजे याचं सुद्धा मार्गदर्शन करणं आवश्यक आहे। अगोदरच शेतकरी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी होमणी अळीमुळे सोयाबीनचं पीक धोक्यात आले, त्यामुळे अडचणीत आलेलं आहे आणि आता सोयाबीन पिकामध्ये शेतकऱ्यांनी आंतरमशागत म्हणून म्हणजे आंतरपीक म्हणून या ठिकाणी तुरीची लागवड केलेली आहे आणि तुरीमध्ये सुद्धा आता गेलेरू सीड बीटल नावाच्या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे। परिणामी आता भविष्यामध्ये या उत्पन्नामध्ये म्हणजे तुरीच्या उत्पन्नामध्ये सुद्धा घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही। सोयाबीन पिकामध्ये सुद्धा होमणी अळीमुळे प्रादुर्भाव झाल्यामुळे त्याचं सुद्धा उत्पादन या ठिकाणी घटणार आहे आणि आता या गेलेरू सीड बीटल नावाच्या किडीनं जो प्रादुर्भाव तुरीच्या झाडावरती केलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा उत्पन्न या ठिकाणी घटणार आहे। त्यामुळे कृषी विभागानं तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन ही जी गेलेरू सीड बीटल नावाची जी कीड आहे त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याला नियंत्रण कसं मिळवायचं या प्रकारचं मार्गदर्शन करणं आवश्यक आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या तूर पिकामध्ये उत्पन्नामध्ये घट होणार नाही अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी या ठिकाणी वर्तवली आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।